स्टार्ट. कोकणासाठी प्रादेशिक विकास मंडळ स्थापन व्हावे यासाठी आवश्यक असलेली घटना दुरुस्ती केंद्र सरकारने करावी असा आग्रह धरणारा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. हा ठराव केल्याने महाराष्ट्र सरकार आपल्या जबाबदारीतून मोकळे झाले. लोकसभेत घटना दुरुस्ती प्रत्यक्ष होईपर्यंत कोकणासाठी वैधानिक विकास मंडळाची मागणी करण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र सरकारवर राहिलेली नाही. ही घटना दुरुस्ती संसदेच्या 5 अधिवेशनात होऊ शकेल असे आश्वासनही मुख्यमंत्री यांनी दिले आहे. आता विदर्भ आणि मराठवाड्यासाठी काही घटना दुरुस्तीचा प्रश्न नाही, परंतु म्हणून या दोघांची वैधानिक विकास मंडळे स्थापन होत आहेत असे काही नाही. निवडणुकांत कोणते विषय विरोधी पक्ष उपयोगात आणतील याचा विचार करून सरकार पक्ष पावले उचलत असते. वैधानिक विकास मंडळाची स्थापना हा विषय समाजवादी काँग्रेसचे नेते असताना श्री शरद पवार यांनीही उचलून धरला होता, परंतु म्हणून ते मुख्यमंत्रीपदी येताच दुसऱ्या दिवशी ही वैधानिक विकास मंडळे स्थापन होतील. तेव्हा होतील. कोकण विकास मंडळाची पुनर्रचना करा, चेअरमनपदी कुणास तरी नेमा, या महामंडळाला काही निधी द्या, ही मागणी करून काही वर्ष गेली, परंतु सरकारने काही केले नाही. त्या महामंडळाचा ज्यांनी ताबा घेतला आहे ते चरत आहेत आणि शासकीय खर्च चालला आहे. ही वैधानिक विकास मंडळे स्थापन व्हावीत यासाठी प्रचार सभांतही आम्ही भाग घेतला, वृत्तपत्रातून प्रसार केला, परंतु यामधून एक लक्षात आले की या मागणीसाठी जे व्यासपीठावर जमतात त्या बहुतेक व्यक्ती राजकारणी असतात. त्यांना विषय हवा असतो. ते स्वतः कोणतेही उद्योगधंदे फारसे करीत नाहीत. मुंबईत राहून कोकणाच्या विकासाच्या गप्पा करणाऱ्यांना मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात रेशमी चिमटे काढले. भाषणे करणे आणि शक्यतो प्रत्येक योजनेला विरोध करणे, आपला मतभेद व्यक्त करणे यात कोकणचा माणूस पुरुषार्थ मानतो. हे जितके खरे तितकेच कोकणातीलच काही लोक तेथे स्वतःच्या हिमतीवर उद्योगधंदे उभे करीत आहेत. त्यांनाच सरकार कोकण मंडळ स्थापन होईल तेव्हा होईल. कोकणात प्रत्यक्ष उद्योगधंदे उभे करणाऱ्यांना 2 तास मुख्यमंत्री यांनी उद्योगमंत्र्यांसह दिले तर कदाचित विधानमंडळाने उद्या जे करावयाचे त्याची आजच सुरुवात होईल. कोणत्याही भागाचा विकास ही मंडळे करीत नाहीत तर लोक करतात. तिचे निर्माण होणारे नेतृत्व करते आणि त्या नेत्याचे ऐकणारे जेव्हा निघतात तेव्हा विकास होतो. कोकणासाठी प्रादेशिक मंडळ स्थापन झाल्यावर बऱ्याच गोष्टी साध्य होतील. स्टॉप.